हाय. तर कल्याण सेंट्रल पार्कबद्दल सांगायचं राहिलं तर आम्ही हे बऱ्याच वर्षापासून एक्सपेक्ट करत होतो की कल्याणमध्ये असं काही मोठं गार्डन आम्हाला पाहिजे होतं आमच्या मुलींसाठी, आमच्या मुलांसाठी खेळण्यासाठी. एक मोठी परिसर पाहिजे होता आम्हाला. तर KDMCने इकडे आम्हाला स्मार्ट सिटीच्या अंतर्गत हे जे आम्हाला गार्डन दिलेलं आहे ही एक खरीच मोठी गिफ्ट आहे आमच्यासाठी. प्रत्येक ठिकाणी हिरवळ आहे इकडे. आम्ही सायकल ट्रॅक दिलेला आहे, तिकडे सायकल चालू शकतात मुलं मुली, जे आम्हाला पॉसिबल नव्हतं बिकॉज ट्रॅफिकमध्ये मुलं मुली चालू नाही शकत सायकल. तिथे छान एक वातावरण निर्माण झालेलं आहे. प्लस त्यांनी फाउंटन पण सुरू केलेलं आहे, तर तिकडे पण बसण्याचा एक छानसा एक एक्सपिरियन्स आहे, तो पण आम्ही घेत आहे. थँक्यू. सो हेलो एवरीवन, मेरा नाम निखिल हंसनाथ गुप्ता है और मैं BK बिरला कॉलेज का एक स्टूडेंट हूँ. कल्याण में ऐसा कोई भी अच्छा पार्क नहीं था एंड इसके अलावा सिर्फ एक KT है जो कि बहुत दूर पड़ता था लोगों को, तो लोगों के लिए इंटरेक्शन करना बहुत मुश्किल हो जाता था. एंड ये इतना ब्यूटीफुल पार्क है कि लोग यहाँ पे छोटे बच्चे से लेके बड़े बच्चे तक आके एंजॉय कर सकते हैं, खेल सकते हैं. एंड हमारे जैसे कॉलेज स्टूडेंट बैठ के अपना पेपर वर्क कर सकते हैं, पढ़ाई कर सकते हैं, या फिर जो भी इन्हें टाइम पास करना होगा कर सकते हैं. एंड अपार्ट फ्रॉम दिस मैं चाहता हूँ कि इसका जो भी एनवायरनमेंट है प्लीज़ आप ध्यान रखें कि यहाँ पे कोई भी कचरा ना हो. एंड आप कोशिश करें कि कुछ भी साफ सफाई अगर आपके साइड से हो सकता है तो आप प्लीज कीजिएगा एंड इसे ऐसे ही कंटिन्यू साफ सुथरा रखिएगा. खरं तर खूप छान जागा आहे. पहिले तर आम्ही आज फर्स्ट टाइम आलो इकडे, सगळे कॉलेज स्टुडंट्स. अचानक प्लॅन बनला, पण एंट्री केल्या केल्या खरंच कल्याणमध्ये ही जागा आहे. खरंच खूप सुंदर जागा आहे. आमचा तर फर्स्ट टाइम होता. आता हळूहळू तर फाउंटेन्स वगैरे चालू होतील आणि संध्याकाळच्या वेळेला ही जागा स्पेशली फॅमिलीसाठी, फ्रेंड्ससाठी खरंच खूप चांगली आहे आणि प्रत्येकाने कल्याणमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाने इथे यावं. माझं नाव हेमा जोटाने आहे. मी ऋतूला राहते. मी गांधारीकडून आली आहे. आम्ही सगळे मैत्रिणी तिथूनच आलो आहे. आम्ही पहिल्यांदा इथे गार्डन बघायला आलो. आम्हाला कालच माहिती पडलं की इथे नवीन गार्डन बनलं आहे, तर आम्ही आज बघायला आलो. आता आम्ही बघून आलो तर आम्हाला छान वाटलंय. सगळं डेव्हलप पण छान केलंय त्यांनी. आता इथे म्हणताय की आज रेन हे पण आहे फाउंटन, तर आम्ही बघायला इथे बसलो आहे. पण इथे पुढे जाऊन पण हे लोक मेंटेन करेल तर बरं आहे. आणि म्हणताय की इथे पुढे जाऊन इथे पैसे ठेवणार आहे तर बरं आहे, चांगलं आहे की सगळ्यांनी मेंटेन करायला पाहिजे आणि चांगली पब्लिक यायला पाहिजे इथे. ओके, सो मैं रहता हूँ गोदरेज हिल साइड एंड जैसे ही मेरे को पता चला कि ये गार्डन खुल रहा है तो फर्स्ट डे मेरा रिएक्शन आई वाज लाइक हाँ नया गार्डन खुल रहा है एंड ऑल. बट देन जब मैंने विजिट किया तो या बहुत अच्छा था. फर्स्ट टाइम मेरे को लगा कि हाँ इन्होंने डाला है बजट एंड दिख रहा है कि अच्छा गार्डन है, मेंटेन भी कर रहे हैं. बहुत सारे वॉचमैन्स है, अच्छे से मेंटेन कर रहे हैं इन शॉर्ट. तो हाँ मैं रोज आ रहा हूँ यहाँ पे. हॅलो कल्याणकर्स, माझे नाव विपुल रावसाहेब भिंगारदिवे. मी 2017 पासून कल्याणचा रहिवासी आहे आणि योगीधाम परिसरातच राहतो. ह्या पार्क सिटी पार्कचं उद्घाटन झाल्यापासून आम्ही या पार्कचं एन्जॉय करतोय. अतिशय सुंदर असं हे पार्क आपल्या इथे ओपन झालेलं आहे. या पार्कचं काम आम्ही सुरुवातीपासून पाहत आलेलो आहे आणि आज जेव्हा हे पार्क ओपन झालंय त्यावेळी त्याचा व्ह्यू बघताना आम्हाला अतिशय भरून येत आहे. कल्याणमध्ये असं कोणतंही पार्क आधी अवेलेबल नव्हतं आणि योगीधाम हा एरिया जो होता आधीपासून एकदम बॅकवर्ड समजला जायचा. पाणी भरायचं आणि लोक इकडे येत नव्हते. तर आता ह्या पार्कमध्ये आता तुम्ही पाहू शकता की सगळीकडे एकदम आनंदाने लोक येत आहेत आणि या पार्कचं एन्जॉय करत आहेत. मला असं म्हणायचं आहे की सर्वांनी या पार्कमध्ये या, एन्जॉय करा आपल्या फॅमिलीसोबत आणि आपल्या कल्याण सिटीचं जे स्मार्ट सिटी अंतर्गत डेव्हलपमेंट चालू आहे ते आपल्या डोळ्यांनी पहा. थँक्यू. विकासाची हीच व्याख्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका